त्यांना काहीतरी धडा शिकवला पाहिजे आणि त्यांचे राजीनामे घेतले पाहिजेत। खरं तर भुजबळ साहेबांसारखा माणूस नाही आणि त्याला इतक्या मोठ्या माणसाला जर तुम्ही इतक्या खालच्या पातळीने बोलत असाल तर आम्ही सगळ्या संघटना परत एकत्र येऊन जाहीर निषेध करू। आजही आम्ही जाहीर निषेध करण्यासाठीच इथे जमलेलो आहोत। जय ज्योती जय क्रांती। नमस्कार, मी हनुमान सुदाम केळकर, अध्यक्ष माळी समाज विकास संस्था उद्योग सूचक केंद्र। प्रथमतः या ठिकाणी 26 जानेवारी 2024 रोजी मध्यरात्री जो GR काढून ओबीसींच्या पाठीमध्ये एक खंजीर खुपसण्याचं काम या शिंदे सरकारने केलं आहे, प्रथमतः त्यांचा या ठिकाणी मी जाहीर निषेध करतो। त्याचप्रमाणे ओबीसींचे खंदे समर्थक, ओबीसींच्या चळवळीचे कार्य करणारे आमदार छगनरावजी भुजबळ साहेब यांच्याबद्दल अर्वाच्य भाषेमध्ये संजय गायकवाड आणि गुंड प्रवृत्त शिरसाट आणि इतर मंडळींनी त्यांच्या अर्वाच्य भाषेमध्ये खालच्या पातळीवर त्यांच्यावरती त्यांचा अपमानास्पद त्यांच्याबद्दल भाष्य केलं आहे। त्याबद्दल आम्ही सर्वांच्या वतीनं या ठिकाणी जाहीर त्यांचा निषेध करतो आणि सर्व ओबीसी मिळून आम्ही सर्व भुजबळ साहेबांच्या पाठीमागे ओबीसींच्या माध्यमातून आम्ही सर्वजण त्यांना त्यांच्या खंदे समर्थक म्हणून आम्ही त्यांच्या पाठीमागे या ठिकाणी सर्व त्यांना पाठिंबा या ठिकाणी आम्ही सर्वजण देत आहोत। आणि पुन्हा एकदा संजय गायकवाड आणि शिरसाट आणि गुंड प्रवृत्ती इतर मंडळींनी जो भुजबळांच्याबद्दल ज्या अवमानास्पद त्यांचा अपमानास्पद भाष्य केलं आहे त्यांचं या ठिकाणी मी जाहीर निषेध करतो। जय ज्योती जय क्रांती, जय ओबीसी। मी आत्ता सध्या चाललेल्या परिस्थितीचा ओबीसी आरक्षणाविरुद्ध चाललेल्या सर्व घडामोडींचा मी निषेध करत आहे। त्याचबरोबर आज आम्ही म्हणत नाही मराठ्यांना तुम्ही देऊ नका आरक्षण, द्या, त्यांना सेपरेट द्या, आमच्या ताटातलं कशासाठी देत आहे? आम्ही कोणाचा त्रास देतो का? नाही ना, मग तुम्ही आमच्या ताटातलं देऊ नका, त्यांना सेपरेट आरक्षण द्या। उलट आम्हीच मागणी करतो की त्यांनासुद्धा आरक्षण मिळाले पाहिजे। पण हे ओरबडून घेतलेले, हिसकावून घेतलेले, दुसऱ्याच्या ताटातले घेतलेले आरक्षण त्यांना त्रासदायक ठरेल। याच्यासाठी मी त्या सर्व शासनाचा मी निषेध करत आहे। त्याचबरोबर संजय गायकवाड यांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्या वक्तव्याचा सुद्धा निषेध करत आहे की आपली त्या ठिकाणी साहेबांपर्यंत पोहोचण्याची सुद्धा पात्रता नसतानाही आपण जे विधान करत आहात ते विधान अत्यंत खालच्या पातळीवर जाणारे आहे। त्यासाठी मी त्यांचाही निषेध करत आहे। धन्यवाद। बोला। मी खडकमाळी युवा मंचाचा सक्रिय सदस्य म्हणून या ठिकाणी मी जाहीर निषेध करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे। 26 जानेवारी 2024 रोजी नियमबाह्य पद्धतीने मराठा समाजाच्या दबावाला बळी पडून ओबीसीमध्ये जे आरक्षण दिलं गेलेलं आहे, जी नियमबाह्य पद्धतीने जे अनुकरण केलेलं आहे त्याचं या ठिकाणी मी जाहीर निषेध करतो। त्याचप्रमाणे सन्माननीय नामदार छगनरावजी भुजबळ यांच्याविषयी आमदार गायकवाड व शिरसाट यांनी अपशब्द वापरलेले आहेत। इतक्या मोठ्या बलाढ्य नेत्यांच्याविषयी अभ्यासू नेतृत्वाच्या विरोधात हे जे काय अर्वाच्य शब्द वापरले गेलेले आहे या ठिकाणी आमच्या खडकमाळी युवा मंचाच्या वतीनं मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो। आणि यापुढे जातीमध्ये ते निर्माण होईल अशा प्रकारचं अनुकरण माननीय मुख्यमंत्र्यांनी करू नये आणि त्यांनी त्यांची बाजू ऐकण्यासाठी किंवा काही निर्णय घेण्यापूर्वी एक जे मंडळ आयोगाप्रमाणे जसं समिती नेमली होती आणि घटनाबाह्य शिंदे समिती नेमली गेली, त्यांना कुठलाही त्याच्याबद्दल ज्ञान नाही, परंतु ते जे शिंदे साहेब आहेत हे मराठा समाजाशी सक्रिय असे कार्यकर्ते। आज या ठिकाणी पुणे शहरातल्या कमीत कमी 8 ते 10 संस्था इथं आलेल्या आहेत। त्यांचं म्हणण्याप्रमाणे असं उद्देश आहे की आत्ता जे चाललं जे राज्यात भुजबळ साहेबांच्यावर जे अन्याय करतात, कुणी येते कुणीही काही बोलते, कोण म्हणतं पाठीत जात घालून मारत, कोण काय म्हणतं, कोण म्हणतं राजीनामा देईल। हे शिंदे सरकारला माहिती असून सुद्धा शिंदे सरकारची लोक असं का बोलतात? शिंदे सरकारने त्यांना थोडंफार सांगायला पाहिजे। ओबीसीचं एक तर ओबीसी अन्याय केला आहे, खूप मोठा अन्याय केला आहे। तर ते मराठा कुणबी म्हणता त्यांनी
ओबीसी सर्व सर्टिफिकेट देऊन बागलादारांनी यायचं जे चालवलं ते आम्हाला ओबीसीला कुठल्याही ओबीसीला मान्य नाही. ते आमचं निधस्त आहेच. आणि समता परिषदेच्या वतीने व ज्योतिमित्र मंडळाच्या वतीने मी राज्य सरकारचा निधस करत आहे. तसेच संजय गायकवाड यांचं मी निधस करत आहे. माझं नाव शिवराम जांभूळकर. अध्यक्ष. ठीक आहे.